साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरातील गोंधळी वस्ती येथे शनिवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीमुळे घरातील सर्व वस्तू मात्र जळून खाक झाल्या आहेत। यात अंदाजे 1 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे। अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणारे वाघमारे परिवार या आगीमुळे घरातील संसारोपयोगी सर्व वस्तू, व्यापाऱ्याच्या साड्या जळून खाक झाल्या। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाने याकडे लक्ष देऊन मनपा आयुक्तांनी वाघमारे परिवाराला नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी केली। अचानक झालं, घर बंद होतं। भाऊ बहिणी फिरायला गेलते भांडी विकायला। दरवाजे आम्ही फोडून काढून सर्व विजवी केलं। घरगुती सामान सर्व जळून गेलं। लाख रुपयापर्यंत नुकसान झालं। आग लागली म्हणून तुम्हाला कसं कळलं? शेजारचे बोलले, आम्हाला फोन लावला म्हणून आम्ही आलो। आम्ही आहे ते तिकडे राहतो। आता ज्या ठिकाणी साधारणतः गोंधळी वस्तीमधील अशोक वाघमारे यांचे चिरंजीव रवी वाघमारे व त्यांचे कुटुंब आज सकाळपासून आपल्या पोटासाठी फळके भरण्यासाठी दिवसभर आपल्या गावोगावी जाऊन या ठिकाणी व्यापार करण्याचा व्यवसाय त्यांचा करत असतात। या ठिकाणी गोंधळी वस्तीमधील आपल्या रवी वाघमारे यांच्या घराला कुलूप असताना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आगीचं तांडव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि कशाचा धूर येतो म्हणून त्यांचे भाऊ त्या ठिकाणी पळत येऊन ते कुलूप तोडून आत पाहतो तर काय त्या ठिकाणी सर्व अस्तव्यस्त वस्तू पडलेली, जळून खाक झालेली वस्तू त्या ठिकाणी त्यांना निदर्शनास आले। तर या ठिकाणी अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने अग्निशामकाची गाडी येऊन त्या ठिकाणी अग्निशमनाचे लोक येऊन पाण्याची आग विझवली पाणी मारून। त्यानंतर MSCBचे फोन केले असता MSCBच्या लोकांनी तातडीने येऊन तिथं लाईटची व्यवस्था बंद केली आणि मोठा होणारा अनर्थ त्या ठिकाणी टळलेला आहे। आणि अत्यंत गरीब परिस्थितीच्या बिकट परिस्थिती हाल करणारे लोकांना ही घटना घडल्यानंतर गरीब परिस्थितीमध्ये ते पोट भरत असतात। अशा लोकांचा जो वर्षभराचा जो कमाई असतो त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं 90 ते 1 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे। मी महापालिकेच्या आयुक्तांना आपत्ती व्यवस्थापनाला देखील विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे पाहून, त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून, त्यांचं नुकसान पाहून आर्थिक मदत मिळावी अशी मी आयुक्त साहेबांना आणि आर्थिक आपत्ती व्यवस्थापनाला मी विनंती करतो।